ग्रामीणच्या मॅचेसला जो खेळतो तेव्हा मला देखील भरपूर लांबून लांबून कॉल येतात. चला तुम्ही फिल्डिंग तर लावून घ्या. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण प्रितेश पाटीलची बॅटिंग पाहू शकता. त्याची हायलाईट सध्या दाखवली जाते. 39 धावा 11 चेंडूमध्ये त्यांना बनवल्या. काय फटकेबाजी त्याने केली. लाजवाब फटकेबाजी प्रितेशची आपल्याला पाहायला मिळते या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. पहिला काव कॉर्नर रिझनला, त्यानंतर लॉंग ऑनच्या वरन षटकार. भरपूर चांगली बॅटिंग त्यानं केली. संघाला विजयापर्यंत नेण्यामध्ये त्याचा देखील मोलाचा वाटा. 62 बनवल्या. त्यानंतर लॉंग ऑफच्या वरनं देखील त्याने षटकार ठोकला. चांगली बॅटिंग. सरळ डाऊन दी ग्राउंड फटकेबाजी. चला दादा, जॉन्टी आलाय आता. आता तरी फिल्डिंग तुम्ही लावून घ्या. चला टीम समायर 11, लवकर लवकर डिसिजन घ्या. कोणाला बाहेर काढायचं ते ठरवा. त्यांनी वाचून ठेवली आहे सेमीफायनल फिनालेसाठी, त्यामुळं सध्या ते बाहेर जात आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे. प्रवीण आणि त्याच्यासोबत देवीदास बॉलिंग ट्रॅकवरती. दयानंद दयानंद मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती येतात. आणि चला मॅच सुरू करायची आता. टायमर देखील आपण या ठिकाणी ऑन करतोय. वेळ आहे जरूर आपल्याकडे, पण एवढाही नाही आहे. यानंतर क्वालिफायरच्या मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. या मॅच वरती डिपेंड आहे क्वालिफायरची मॅच कोणत्या टीम सोबत कोणती टीम खेळेल. बॉलर तयार, पुढचा बॉल. यावेळेस अक्रॉस द लाईन पहिल्या चेंडूवरती उत्तम प्रहार. बॉल सीमा पार, चौकार.
खरं तर एक समीकरण आमच्यापर्यंत आता पोहोचतंय असं आहे की जर समायरे 11 ही मॅच जिंकले तर एच डी डॅशर सोबत त्यांना एक मॅच खेळावी लागेल. एच डी डॅशर्स बाहेर होईल आणि हरले तर एच डी डॅशर्स सोबत मॅच होईल. आणि धावचीच्या रूपानं विकेट गेली आहे. पहिला धक्का. पहिला धक्का लागतोय टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस संघाला. बॅटर होतील बाद. नवीन बॅटर आता हरिदास मैदानाच्या आतमध्ये जातात. खरं तर आज दिवसभरामध्ये आपण वेगवेगळे चित्र पाहिले ज्यांचा दिवस काल नव्हता ते देखील आज चांगला खेळ करतायत. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन की आजचा दिवस 40+ साठी चांगला चालला आहे. षटकार चौकार त्यांच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतात. हे महत्वाचं आहे कारण सिनियर खेळाडू आहेत, लीड करतात. परंतु सध्याच्या सिच्युएशनला त्यांची देखील बॅट चढणं इम्पॉर्टंट आहे. बॉलर तयार. हरिदास साठी बॅकफूट वरती गेलाय, कट केलाय. बॉल अडवला जाईल. एक धाव दरम्यान पूर्ण केली जाते. एका धावेनं धावफलक आता 5 या अंकावरती जाऊन पोहोचेल. स्ट्रायकिंग एंडला आता देवीदास पाटील आपल्याला पाहायला मिळतील. हरिदास आणि देवीदास ही जोडी. दयानंद मात्रे पुढचा बॉल अराउंड द विकेट. उडवलंय. बॉल हवेत आहे. डीप मध्ये खेळाडू. कोणतीही मिस्टेक नाहीये आणि विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. दुसरा धक्का टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस संघाला. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी झाला फिनिश. विकेट आली आणि मला वाटतं पहिल्या ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा स्थिर आहेत म्हणजे 5 धाबा. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता बॉलर जॉन्टी तयार होत आहेत. जॉन्टी बॉलिंगला तर आल्यात, विकेटच नाही आहे. नवीन बॅटर अतुल म्हात्रे येतात बॅटिंग साठी. चला वेल घेऊ नका. दादा थांब, रविवार आहे, यायचा अंगावर. डॉक्टर पण भेटणार नाही लवकर. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या ओव्हर मध्ये जॉन्टी जोशी. हरिदास साठी पहिला बॉल. पहिला बॉल आणि हिट विकेट. धक्का आणखीन एक लागतोय टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस संघाला. बॅटर बाद. इन होतात नंबर 5 वरती खेळण्यासाठी मोनिश आलात. मागच्या मॅच मध्ये मोनिशला चांगली बॅटिंग केली. अतुलला चांगला खेळ करता आला नव्हता. परंतु सध्याच्या घडीला
जबाबदारी जास्तच येणार आहे, कारण दोन बॅटर दोघांनी कोणताही चेंडू फेस केला नाहीये. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 5च आहेत. किती धावा अजून बनतील आता हाच प्रश्न असणार आहे टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस संघासमोर. कारण जर समायर 11 इथून जिंकला तर पुढे वाटचाल होईल. हरले तर एच डी रॅशर सोबत त्यांना खेळावं लागेल. जॉन डी जोशी आता समोर मोनीश जोशी. जॉन डी टू मोनीश. पुढचा बॉल सोडून दिला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर ओवीचं ग्रामीण क्रिकेट या दोन्ही खेळाडूंनी दणावलंय. भरपूर चांगले खेळतात दोन्ही खेळाडू. पुढचा बॉल फटका चांगला खेळला डीप मध्ये. प्रोटेक्शन आहे. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. 7 ऑन अ कार्ड. 7 धावा धावफलकावरती. जॉन टी जोशी समोर अतुल म्हात्रे. आज पहिल्या मॅच मध्ये लवकर बाद झाले. यावेळेस उडवलं लेग साइडला. हवाई सफर. बॉल सीमा पार. षटकार. फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले लगेच टेलिव्हिजन स्क्रीन वरती. घुटना टेक सिक्सर देख. जॉन्टीच्या विरोधामध्ये षटकार तुम्ही मारला याचा अर्थ कॉन्फिडन्स भरपूर हाय होईल. कारण सध्या समायर 11 संघाचा बेस्ट बॉलर राहिलाय जॉन्टी जोशी. इकॉनॉमिकल षटक कालच्या दिवसामध्ये आणि आज त्याच्यावरती अपेक्षा चांगली होती. पण षटकार आता खाल्लाय त्याने. 3 चेंडू त्याने टाकल्यात. 8 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केल्यात. धावफलक संघाचं जाऊन पोहोचते 13 वरती. बॅकफुट वरती जाऊन खेळलंय. मिस्टेक थोडी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 2 धावा याही चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. जॉन्टी नाखुश दिसतात. कारण या ठिकाणी एकच धाव असायला हवी होती पण तिथे 2 धावा आल्या. 2 धाब्याने धावफलक आता 15 वरती जाऊन पोहोचतंय. अक्रॉस द लाईन फटका हा देखील चांगला आहे. एक सिंगल याही चेंडूवरती पूर्ण केली जाईल. उल्लेख केला कालच्या दिवसामध्ये जॉन्टी जोशीनं इकॉनॉमिकल ओव्हर्स हाताळल्यात. जास्त धावा खर्च केल्या नाही. विकेट देखील महत्वाच्या वेळेला त्याने काढल्या. पण आज थोडस महागडा ठरतोय. पुढचा बॉल. या 2 विकेट महत्वाच्या असणार आहेत. फटका चांगला आहे. लॉंगॉनला खेळाडू. कोणतीही मिस्टेक नाहीये. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 17. 17 ऑन कार्ड. 17 धावा धावफलकावरती. अजूनही 12 बॉलचा खेळणं बाकी आहे. पाणी घेऊन जायचं. ड्रिंक्स ब्रेक. राहू दे गे. एकच ओव्हर खेळलेत ते. 2 ओव्हर मध्ये ड्रिंक्स ब्रेक आहे.
या मॅच वरती भरपूर काही डिफेंड राहणार आहे, कारण विचार केला समायरा 11 जर जिंकले तर एच डी डॅशरचा खेळ त्या चरणावरती फिनिश होणार आहे. पण जर का समायरा 11 पराभूत झाले तर मात्र एच डी डॅशर्स आणि समायरा 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. सगळं समीकरण आता समायरा 11 संघावरती या पवन जॉन्टी यांच्यावरती भरपूर काही आता पाहायला मिळणार आहे. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आता पवन आपल्याला पाहायला मिळतील. पवन आल्यात बॉलिंग ट्रॅक वरती. पवन समोर मोनी जोशी. ही विकेट महत्वाची आहे या अतुल मात्रे आणि मोनी जोशी. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती आहे. लॉंग ऑनला जॉन्टी आहेत. एक सिंगल फक्त मिळेल. उल्लेख हाच करतोय की त्यांना देखील माहिती आहे दोन्ही बॅटर हे षटक जर चांगल्या रीतीने त्यांनी हाताळलं, एखाद दुसरी बाउंड्री जरी शोधली तरी शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येऊ शकतात. बॉलर तयार. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. अक्रॉस द लाईन. घुटना टेक. वन मोर सिक्सर देख. बॉल सीमा पार. षटकार. मिळाला अतुल म्हात्रेच्या बॅटमधनं. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. धावफलक वेगानं पुढे सरकतंय. धावफलकावरती धावा 24. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पवन. हो चांगला बॉल आहे. तेज सरार वेगवान गतीनं बॉल टाकलाय. बॅटची कडा लागली अंपायर सांगतात. म्हणजे बॅट बघा किती जोरात त्याने फिरवली होती, पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात बॉल आला नाही. एक सिंगल कंप्लीट. मोनिश आता स्ट्रायकिंग एंडला असतील. मोनिशनं मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग दाखवली, परंतु या मॅच मध्ये आता अपेक्षा असणारच. बॉलर तयार अराउंड द विकेट. पवन टू मोनिश. उडवलंय. पाहिलं वाट पाहिली वाट लावली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खर तर चांगले बॉलिंग टाकत होते. या अगोदरचा बॉल तेज तरार त्याने टाकला, वेगवान गतीनं टाकला, परंतु हा चेंडू स्लोअर वन हाताळायची गरज होती का, हाच प्रश्न आहे. पवन स्टार पवन म्हणून ओळखलं जातं, परंतु सध्या आता स्टार बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. मोनी जोशी. उडवलाय उडवलाय. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ढगात लाइटिंग. षटकार. स्टार पवनला कुठेतरी त्याचा स्टार आता लुपलुपता झाला, कारण त्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत 3 षटकार आलेत आणि मला वाटतं अजून एक बॉल बाकी आहे. मोनिशची चांगली बॅटिंग. उल्लेख केला मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली मोनिशनं. या मॅच मध्ये देखील आता चांगली बॅटिंग करत असताना लागोपाठ 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. तिसरा येईल का. राऊंड दी विकेट. पुढचा बॉल.
पायांवरतीच बॉल आहे आणि बॉल मला वाटतं निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि चौकारानं 3 ओव्हरचा खेळ फिनिश. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धावा 41, 41 धावा. कम ऑन डीजा. बॉलिंग बघितल्यावर वाढतो की जर आमचे रेग्युलरचे बॉलर एवढ्या धावा देऊ शकतात तर मी तर कधीच्या काही टाकणारा बॉलर आहे. मोनिशच्या चेहऱ्यावरती स्माईल. 24 धावा पवन खर्च गेल्या. शेवटची ओव्हर सूरज मात्रे पाहायला मिळतील. सूरज खरं तर दुसरं षटक हाताळत होते कालपर्यंत. आज स्ट्रॅटर्जी बदलली आणि पहिलाच बॉल नो बॉल आहे. कारण अगदी क्रीजच्या बाहेर बॉल त्याने हाताळला आणि पुढचा बॉल फ्रीट अतुल म्हात्रे. कालचा दिवस अतुल म्हात्रेनं गाजवलाय. काल मोनिशची बॅट शांत होती. कुठेतरी मी म्हणेन की काल तलवारीला धार करत बसलेला आज कुठेतरी आता मारामारी सुरू केली आहे त्यानं. ओ माय गॉड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहा आणि पाहत बसा. षटकार. आता अतुल देखील वाहत्या पाण्यात हात धुवून घेतोय. लागोपाठ 2 षटकार. 54 धाबा धावपलकावरती भरपूर धाबा बनतात. हा बॉल उडवलाय, हुक केलाय आणि बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. वाले सध्या तरी चेअरअप करतायत टीम नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेसला की तुम्ही जिंका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण समायर 11 जर येथून हारले तर त्यांना HD डॅशर सोबत खेळावं लागेल. म्हणजे HD डॅशर्स लगेच गेम मध्ये येईल. अदरवाईज घरी जातील, कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाकतील, नवीन कपडे घालून लगेच मैदानावरती. पण सध्या वाट बघतायत ते. चांगली बॅटिंग अतुल म्हात्रे करतायत. हा बॉल खराब आहे. वाईट बॉल टाकलाय सूरज म्हात्रे. दबाव या गोलंदाजावरती आहे. कारण 2 षटकार सूरज म्हात्रेच्या विरोधामध्ये, त्यानंतर एक चौकार आणि आता वाईट. 18 धावा आतापर्यंत आल्यात. अक्रॉस द लाईन खेळलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन, एक सिंगल. एका धावेनं धावफलक पुढे सरकत आहे. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 60 धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. डगआउट मधून देखील आवाज येतो, एक मारायचा मोनिश. पुढचा बॉल सूरज म्हात्रे. ओ पायांवरती बॉल टाकला होता आणि बॉल थ्रो केला जाईल. तोपर्यंत एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण. आणि आता शेवटचा अंतिम बॉल. 61 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. किरीस का गाण्याला आज एन्जॉयमेंट फुल होणार आहे. ओवी प्रीमियर लीग आणि सुपर संडे.
ओ चांगला बॉल नाहीये, लाईन खराब आहे. 62 62 धावा. पुढचा बॉल पुल केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय. आणखीन एक षटकार आणि पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी झालाय फिनिश. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 68 68 आणि 69 धावांचा पाठलाग करावा लागेल टीम समायरा 11 संघाला अगेन्स्ट टीम नेंजल नॅन्सी 11. भरपूर चांगली बॅटिंग 11 चेंडू मध्ये 39 वरती नाबाद अतुल म्हात्रे. अजून जर 2-3 बॉल त्याला मिळाले असते तर अर्धशतक कंप्लीट झालं असतं. हरकत नाही. या धावफलकावरती बनल्या 68 68 आणि 69 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेसच्या विरोधामध्ये टीम समायरा 11 ला असेल. HD डॅशर सध्या खूप खुश असतील कारण भरपूर धावा बनवायच्या आहेत, पण आता येणारे 24 चेंडू भरपूर काही गोष्टी निर्भर असणार आहेत. आणि आता ऑफर देखील जर एक स्पेशल ऑफर लागली आहे बघा VIP डाईसच्या मला वाटतं उजव्या बाजूला म्हणजे आपल्या लेग साईडच्या बाउंड्री जवळ वडापावची गाडी लागली आहे. तिथे एक स्पेशल ऑफर आहे. 2 वडापाव वरती 1 वडापाव फ्री. नक्कीच आपण लगेचच जाऊया दुसऱ्या डावाकडे. आपण वळतोय दुसऱ्या डावामध्ये समालोचन कक्षामध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात विशालजी पाटील यांचा आवाज. 69 बनवायच्यात, बनतील की डिफेंड केल्या जातील. ओव्हर टू विशालजी पाटील. आणि जीत जोशीसाठी माझ्याकडून ऑफर 2 वरती 1 फ्री आणि चौथा माझ्याकडून दिला जाईल. जीत फक्त तुझ्यासाठी. एकशे एकशे थँक्यू सो मच साहिलजी शेळके. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आणि या लढतीला आता सुरुवात होईल. आणि महत्वाची ही गोष्ट की इथे जर समायरा 11 जिंकली दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे आणि जो टार्गेट सेट करण्यात आलेला फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं काय लाजवाब खेळ लागला स्पेशली बॅटर अतुल म्हात्रे आणि मोनी जोशी कडून. आणि त्यांच्या चांगल्या खेळीच्या जोरावरती आता टार्गेट सेट केला 69 करायचं आहेत.
सामन्याला होईल सुरुवात आणि खरं तर आता आर नाही तर पारची लढाई आहे. कारण इथे जर समायरा 11 जिंकली तर सेमी फायनलचं तिकीट, हरले तरी चान्स आहे. बिकॉज यात नंतर जर हरले तर एक ओव्हरची मॅच खेळावी लागेल एच डी डॅशर्स अगेन्स्ट. सामन्याला सुरुवात, दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. पगलास बॉल ऑन साईडला खेळायचं होतं, प्ले अँड मिस. येतोय डॉट, पण कुठेतरी आता 40+ जे बॅटर्स आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा आता फार जास्त आहेत. बिकॉज 69चा चेज फर्स्ट ओव्हरमध्ये काहीतरी रन्स हव्याच आहे टीम समायरा 11ला, आणि ते करण्याकरिता या ओव्हरमध्ये कुठेतरी 1 ते 2 चांगले फटके या फर्स्ट ओव्हरमध्ये येणं हे महत्वाचं राहणार आहे. आणि त्यासाठी इथे चान्स घ्यावा लागेल बॅटर्सला. नेक्स्ट बॉल, आता हा बॉल सोडून दिला, नो बॉल, पिचिंग बाहेर, त्यामुळे नो बॉलचा इशारा आला. आता पुढचा बॉल फ्री हिट असेल. चेक करायचंय का सर? बघा मोनीश जोशी आणि बॅटिंग टीम, बघा एक कन्फर्मेशन आहे, असेल तर दिला जाईल, नसेल तर नाही दिला जाईल. त्याच्यावरती चर्चा करण्याची गरज काय? तिसरे पंच, थर्ड अंपायर. क्लिअर एव्हिडन्स सर नाही आहे, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तोच फायनल असेल. बिकॉज बॉल रिलीज केल्यानंतर अगदी बॉलर कॅमेऱ्याच्या समोरच आलेत, त्यामुळे बॉल एक्झॅक्टली पिच कुठे झालं ते क्लिअरली पाहायला मिळालं नाही, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन फायनल असेल. मनोहर आत्माराम पाटील साहेब यांच्याकडनं पारितोषिक आहे. स्ट्रायकिंग एंडवरती जे बॅटर आहेत दयानंद, त्यांच्यासाठी ते पारितोषिक प्रत्येकी सिक्सरसाठी 500 रुपये दिले जातील. खरं तर मार्ग कोणाकोणाचे मोकळे आहेत ते मी समोर ठेवतो. त्यामध्ये पाटील वॉरियर्स, दिपेश इंटरप्राइजेस आणि नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस, आणि मार्ग ज्यांचे अडकलेत त्यामध्ये समायरा 11, टीम एच डी डॅशर्स. कारण एच डी डॅशर्सचे मार्ग जास्त अडकलेत, कारण समायरा इथे जिंकली तर दॅट्स इट, सेमीफायनलचे तिकीट त्यांना मिळणार आहे. पण हा सामना त्यांनी जर गमावला तर महामुकाबला 1 ओव्हरची मॅच पाहायला मिळेल. स्कोर कार्ड 2 वरती, आणि एच डी डॅशर्स विकास दादांनी आता सांगितलं, विकास दादा जोशी दादांनी, की प्रत्येक विकेटसाठी आता 200 रुपये दिले जातील. नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस ओनर विकासदादा जोशी यांनी सांगितलं प्रत्येकी विकेटसाठी 200 दिले जातील. फटका उडवलाय, फिल्डर येत आहेत, कॅच पकडली जाईल, विकेट. कॅश प्राइस पुन्हा एकदा अनाऊन्स करतो, 200 रुपये तर मिळणार आहेत, कारण की आता एक विकेट मिळालेली आहे बॉलरला.
आणि त्यानंतर पुढील बॅक टू बॅक म्हणजे लगातारच्या 2 विकेटसाठी आदेश जोशी यांच्याकडनं 1000 आहेत आणि विकास दादांकडून प्रत्येक विकेटसाठी 200. आता निलेश जाधव फुल लेंथ आहे समोरच्या दिशेने फटका कळलं फिल्डर येतात लॉंग ऑनला मिळेल फक्त सिंगल. आज क्लायमेट देखील थंड झाला आणि त्या प्रकारे या मॅच मध्ये समायरा 11चा खेळ देखील थंड लागला पण अजून देखील जॉन्टीच येणं बाकी आहे त्यामुळे सामना अजून भरपूर बाकी आहे. आता ऑन साइडला फटका मंगेश दादांकडनं देखील आता रनआउटची शक्यता आहे आणि रनआउट च्या स्वरूपामध्ये मिळेल विकेट. चार वरती जॉन्टी जोशी जॉन्टी जोशी नाही ते सध्या सागडीला संताप व्यक्त करतात कारण त्यांनाही माहिती आहे की हा सामना जर जिंकला तर सेमीफायनल आपण खेळणार आहोत बट जर गमावला तर 1 ओव्हरची कडवी झुंज द्यावी लागेल डॅशर सोबत आणि ती झुंज त्यांना द्यायची नाहीये त्यामुळे इथे त्यांना जिंकणं गरजेचं आहे कारण कुठेतरी समायरा 11ला देखील ठाऊक आहे की इथे जर सामना गमावला तर डॅशर सोबत 1 ओव्हरची मॅच आणि तिथे राजदीप पाटील वाट पाहतात त्यामुळे कुठेतरी जॉन्टीचा देखील प्रयत्न असेल की जे करायचं ते इथेच करायचं. अतुल म्हात्रे दुसऱ्या षटकामध्ये आणि बॅटर झालेत बाद धक्का लागला आणखीन एक. सूरज म्हात्रे आता बॅटिंग करण्याकरिता आलेत. अतुलला विकेट मिळाली. सूरज म्हात्रे खर तर काही असे खास चेहरे होते ज्यांचा खेळ सर्वांना पाहायचा होता पण ते स्पर्धेमध्ये खेळलेच नाही. त्यामध्ये आदेश जोशी असतील त्यामध्ये निशांत पाटील त्यांच्याकडे वेळ नाहीये त्यामुळे आपण उल्लेख करू शकत नाहीये. उडवलाय फटका म्हात्रेने आणि पाठवलाय बॉल फ्लॅट काऊ कॉर्नरचा वरनं सिक्सर. कडक फटका म्हात्रेने त्या क्षणी पाठवला बॉल बाउंड्री लाईन वरनं आणि त्यालाही ठाऊक आहे की इथे जर मॅच जिंकायची आहे जर सेमीफायनल मध्ये पोहोचायचं तर इथे चांगला खेळ करावा लागेल. नेक्स्ट बॉल आता क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस येतोय डॉट आणि एक एक डॉट बॉल दबाव वाढवतोय बॅटिंग टीम वरती कारण स्कोर कार्ड आखे 10 जिंकण्याकरिता आणखीन करायचं आहेत 59 59 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. बाउंड्रीज फार साऱ्या हव्या आहेत कारण इथे या परिस्थितीमधनं पुढे जाण्याकरिता मोठे फटके हवेत. 59 आणखीन हव्या आहेत हा सामना जिंकण्याकरिता मोठे फटके सातत्याने हवेत. नेक्स्ट बॉल आता इन रेज बॉल मागे चालला फिल्डर आहे तिथे बॉल फील्ड केला जातो. आताही जर आपण पाहिलं तर मिळणार आहे फक्त एकच धाव आणि सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाहीये फिल्डिंग टीमला. आता
नेंजल, नॅन्सी, इंटरप्राइजेस टीम सध्या सगळीला या मॅच मध्ये पुढे आहे. समायरा 11 टीम अडचणीमध्ये, कारण बघा हरले तरी स्पर्धा त्यांच्यासाठी संपणार नाहीये, बट सामना गमावला तर त्यात नंतर कडवी झुंज द्यावी लागेल डॅशर्स सोबत. आणि डॅशर्स पूर्ण तयारी करून बसलेत की फक्त मॅच संपू द्या. हा बॉल सोडून दिला. आता दिशा खराब आहे. पहिला सामना गमावला फक्त टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेसने, पण त्या व्यतिरिक्त प्रत्येकी सामन्यामध्ये ते जबरदस्त खेळलेत. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. फुल लेंथ उडवला जॉन्टीने, कनेक्शन तितकस चांगलं नाहीये, मिडल विकेट. आणि आता फार मोठा धक्का लागलाय समायरा 11 ला, कारण अगोदरच कार्य अवघड होतं आणि त्यातल्या त्या जॉन्टी आता 0 वरती चाललाय डगआउटच्या दिशेने. बघा एक गोष्ट मी क्लिअर करतो की ती मॅच किती ओव्हरची असेल त्याचं कन्फर्मेशन अजून नाहीये. उडवलाय बॉल, पाठवलाय बॉल म्हात्रेने, लॉंग ऑन समर्थ, सिक्सर. मध्ये करायचं 50, कारण बघा जर डॅशर्सला खेळण्याची वेळ आली तर ती मॅच किती ओव्हरची असेल त्याचं अजून देखील कन्फर्मेशन नाहीये. त्याच्यावरती डिस्कशन अजून देखील सुरू आहे. त्याविषयी माहिती जशी येईल ती माहिती आम्ही नक्कीच पोहोचू. आता 11 मध्ये 50 करायचं, बट म्हात्रेने ज्या प्रकारे हा पगला फटका खेळला त्या अनुसरून असं वाटतंय की मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते. अजून कन्फर्म नाहीच आहे ते किती ओव्हरची होईल ते. आता फुल लेंथ बॉल, बॉलर बॅक स्ट्रोक येतोय, डॉट. अजूनही समीकरण आता राहिले की प्रत्येकी बॉल आता बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवायचा. 10 मध्ये आता 50 करायचं. कार्य आता फार अवघड झालं या मॅच मध्ये टीम समायरा 11 साठी. राऊंड विकेट. आता उडवला म्हात्रेने, आणखीन एक पॉवरफुल फटका, षटकार. आणि आता 9 मध्ये करायचं 44.
जेची बॉलिंग मी कालपासनं पाहतोय की कुठेतरी बॉल फुल लेन टाकले जातात, बॅटरच्या स्लॉटमध्ये टाकले जातात, बट बॅक ऑफ लेन डिलिव्हरी कुठं, चेंज ऑफ द पेज डिलिव्हरी कुठं, याही गोष्टी लागल्या. कारण कुठेतरी अजयकडून देखील मिस्टेक होत आहेत. आता आणखीन एक उडवला, फिल्डर आहेत मोनिश, कॅच पकडली जाईल आणि आता या कॅच सोबत असं वाटतं की सूरज म्हात्रे ज्या प्रकारे खेळत होते आता त्यांना इथे थांबवून कुठेतरी हा सामना आता खिशामध्ये टाकलाय टीम डेंजर लॅन्स एंटरप्राइजेसने. महत्वाची विकेट. 200 रुपये देखील आता मिळतील. प्रत्येकी विकेटसाठी 200 रुपये आहेत विकास दादा जोशी दादांकडनं, जे टीमचे पुरस्कार आहेत. पण मी फर्स्ट टाइम असं पाहतो की गावची लीगची स्पर्धा आहे आणि ओनर दुसऱ्या टीम मध्ये खेळतो आणि भरपूर प्रत्येकी टीम मध्ये सेम सीन आहे. तरी सुद्धा ओनर असू द्या, हरकत नाही, आपली स्पर्धा. कारण या व्यतिरिक्त ज्या लीग आम्ही पागलेल्या आहेत स्पेशली ओनर चॉईस प्लेयर असतात त्याच टीमचे. बट ओवळीमध्ये तसं काही नाही आहे. ओवळीमध्ये सर्वजण समान आहेत, कोणी कोणामध्ये खेळलं तरी फरक नाही आहे. प्रत्येकी जण जिंकण्यासाठीच खेळतो. प्लॅन मिस येतोय हा डॉट आणि या डॉट बॉलने आता एक क्लिअर केलं की नो डाऊट डेफिनेटली या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने जाताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल टीम डेंजर लॅन्स एंटरप्राइजेस. 44 हव्यात आणि चेंडू लागले 7. 7 षटकार आले तरी फरक पडणार नाहीये. फुल टॉस, बॉल रमांड अलॉंग द ग्राउंड. आता काऊ फेसला सार्थक तिथे आगे बॉल फील्ड केला जातो. मिळेल सिंगल. आता चेंडू लागले ते 6 आणि 6 मध्ये करायच्यात 43. सिंगल घेतलीच नाहीये का, म्हणजे 6 मध्ये करायच्यात 44. फक्त एक आयोजकांना सूचना की लवकरात लवकर कन्फर्म करा की पुढील मॅच किती ओव्हरची असेल. अरे आता प्राइज एक आलंय मोनिश साठी, बट ते अनाऊन्स करू की नको करू अशी परिस्थिती झालेली आहे. त्या प्राइज आम्ही अनाऊन्स करू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. सूरज थडेने हे प्राइज लावलं की या ओव्हरमध्ये जर मोनिशच्या अगेन्स्ट आता लगातारचे 5 षटकार जर आले तर मोनिशला आरडी धाब्यावरती पार्टी. आता काय मोनिश तसे पण 5 आले तरी सुद्धा फरक पडणार नाहीये. राऊंड द विकेट, बॅक ऑफ लेंथ, बॉल हवे मध्ये, बट पगला देखील आला नाही. अजयने कॅच पकडली, सफलता मिळेल. बॅटर बाद झालेत पवन. आता देखील फिरवला बॉल, आता देखील बॉल हवेमध्ये. कॅच पकडली तर 200 आणखीन मिळाले असते मोनिशला, पण मिळणार नाहीयेत. चौकार. ते 100-100 डिवाइड केले असते आपण. चेंडू आता बाकी आहेत फक्त येते 3. इनर एज, बॉल फील्ड होतो.
बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका आलाय आणि सिक्सर येतोय आणि आता बॉल बाकी आहेत या मॅच मध्ये. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. मोनीश दोन बाकी आहेत. अंपायर देखील दोन सांगतात. बघा पहिला डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर वाईट, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार. दोन चेंडू अजूनही आहेत. आता रॉंग वन टाकलाय मोनीशने. आता सध्या सगळेला तो रॉंग वन देखील टाकेल, तो फ्लिपर देखील टाकेल, तो गुगली देखील टाकेल, सर्वच टाकणार. आता त्याला माहिती आहे की किती काही झालं तरी सुद्धा मॅच आपणच जिंकणार आहोत. शेवटचा बॉल या मॅच मधला. आता बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर येतील सार्थक आणि कॅच सार्थकने पकडली. सामना समाप्त. बाजी मारली अगदी सहजरित्या टीम नेंजल नन्सी इंटरप्राइजेस टीमने. आणि चला टॉस साठी या